महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाच्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं शिंदे समर्थकांना एक प्रकारे दिलासा दिलाय। त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयानं धक्का दिलाय असंही दिसतंय। दिवसभर पार पडलेल्या जोरदार युक्तिवादानंतर सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाच्या कामकाजावर स्थगिती देण्यास पूर्णपणे नकार दिला। त्यामुळे पक्षाचं चिन्ह नेमकं कोणाचं किंवा मूळ शिवसेना कोणाची या संदर्भातली सुनावणी आता निवडणूक आयोगातच होणार आहे। त्यामुळे आतापर्यंत धनुष्यबाण मिळवण्यासाठी शिंदे समर्थक आणि ठाकरे समर्थक यांच्यात ही न्यायालयीन लढाई सुरू होती, ती आता निवडणूक आयोगासमोर सुरू राहील। दरम्यान आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे समर्थकांचा आहे। तसंच निवडणूक आयोगाला यासंबंधी निर्णय घेण्यापासून रोखलं जावं अशी उद्धव ठाकरे यांची जी मागणी होती ती मागणी मात्र न्यायालयानं फेटाळली। सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलंय ते पाहूयात। लोकशाहीमध्ये हा निर्णय सगळ्यांनाच अपेक्षित होता। तो निर्णय सुप्रीम कोर्टाने आज दिलाय। त्यामुळे मी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचं न्यायदेवतेचं स्वागत करतो। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतली ती बाब आहे आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे हा विषय पाठवलेला आहे। त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग तपासून घेईल जे काही निकष आहेत, इतर जे काही निर्णय झालेले असतील आणि या सगळ्यांवर पुढे निवडणूक आयोग निर्णय घेईल। हा बघा आजचा जो निर्णय आहे तो हा पहिला टप्पा आहे। त्याच्यानंतर आणखी आपल्याला पुढे जायचं आहे। जे काय होईल ते नियमानुसार होईल आणि नियमाप्रमाणे जे काही निर्णय होतील त्याचं आम्ही स्वागत करू। तिकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आदित्य ठाकरे यांनी निकालावर प्रतिक्रिया देत काहीशी टीका केली। आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं। जेव्हा जेव्हा शिवसेनेला धक्का बसलेला असेल किंवा वाटतंय त्यांना हा धक्का नाहीये, दिलासा देखील नाहीये। महत्त्वाची गोष्ट हेच आहे की जिथे युक्तिवाद आहे त्याचा कोर्ट बदललेला आहे। सुप्रीम कोर्टातून इलेक्शन कमिशनकडे गेलेलं आहे। महत्त्वाची गोष्ट हीच आहे, आपण बघितलं असेल उद्धव साहेबांनी जेव्हा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यावेळी देखील हे गद्दार लोक टेबलावर चढून नाचलेले। तर हे त्यांच्याकडून मी वेगळं काही अपेक्षित नाही करत। ज्यांनी असं म्हटलेलं आहे त्यांचीच बाजू अशी होती की सुप्रीम कोर्टाने हा विषय निवडणूक आयोगाकडे पाठवू नये, परंतु सुप्रीम कोर्टाने त्यांची मागणी फेटाळली। स्थगिती मागितली होती ती दिली नाही आणि हा विषय निवडणूक आयोगाकडे पाठवलेला आहे। त्यामुळे मला काही सांगण्याची आवश्यकता नाही। सगळ्या जनतेला माहीत आहे की निर्णय सुप्रीम कोर्टाने काय दिलेला आहे, त्याचं आम्ही स्वागत केलं। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता काय नेमकं पुढे होतं आणि निवडणूक आयोगाच्या समोर जी सुनावणी होईल त्यात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। तिकडे शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे समर्थकांमधला संघर्ष आज सर्वोच्च न्यायालयात जोरात सुरू होता। तब्बल 6 तास सुनावणी झाली। दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आले आणि या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयानं शिवसेना कोणाची याचा फैसला निवडणूक आयोगाकडे सोपवला। सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय शिंदे समर्थकांसाठी दिलासा म्हणून मानला जातो, तर ठाकरे समर्थकांसाठी धक्का मानला जातो। खरी शिवसेना कोण हे निवडणूक आयोग ठरवणार। धनुष्यबाणाचा फैसला आयोगच करणार। शिंदे समर्थकांना सुप्रीम दिलासा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घटनापीठानं मोठा दिलासा दिलाय। खरी शिवसेना कोण हे आता निवडणूक आयोग ठरवणार आहे। शिवाय धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचं याचा फैसलाही निवडणूक आयोगच करणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आणि उद्धव ठाकरे समर्थकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती। सुप्रीम कोर्टासाठी महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष अभूतपूर्व होता।
त्यामुळं हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्यात आलं. 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर झालेल्या युक्तिवादानंतर घटनापीठानं खरी शिवसेना कोण हे निवडणूक आयोग ठरवणार आहे असे निर्देश दिले. तसंच निवडणूक आयोगाच्या कामकाजाला स्थगिती देण्यास नकार दिलाय. शिवाय धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाचा फैसलाही निवडणूक आयोग करणार असल्याचं सांगितलंय. योग्य तो निर्णय झाला आहे. आपण जे बघितलेलं की मुद्दामून इलेक्शन कमिशन समोर जो मॅटर आहे तो डिले करायचा प्रयत्न चालला होता आणि आज सगळ्या बाजूंना ऐकून सुप्रीम कोर्टाने योग्य तो निर्णय दिलाय. आज जे काय इंटरिम ॲप्लिकेशन फाईल केलेले इलेक्शन कमिशनची प्रोसिडिंग डिले करण्यासाठी ते फेटाळून लावलेत आणि आता इलेक्शन कमिशन निर्णय घेईल. घटनापीठाच्या आदेशामुळे शिंदे समर्थकांना मोठा दिलासा मिळालाय. मला वाटतं आज सत्याचा विजय जो आहे तो आज झालेला आहे आणि कोर्टाने आपला निर्णय दिलेला आहे. तर कोर्टाला मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज जो निर्णय स्थगित करण्यात आला होता की बाबा निवडणूक आयोगालाही काम करण्यापासून बाबा वंचित ठेवण्यात आलं होतं, आज तो जो आहे मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे. उद्धव ठाकरे समर्थकांसाठी हा अनपेक्षित निर्णय होता. तरीही निवडणूक आयोगासमोर जाण्यासाठी पूर्ण तयारी असल्याचं उद्धव ठाकरे समर्थकांनी सांगितलंय. माननीय सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या गोष्टींचा परामर्श त्या गोष्टी रेकॉर्डवर आहेत आणि त्यातून इलेक्शन कमिशन एक कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी आहे, इंडिपेंडंट ऑथॉरिटी आहे आणि ज्या वेळेला पक्षामध्ये कुठच्या डिस्प्यूट्स आणि काही हे असले 2 रायव्हल याच्यामध्ये तर त्याची शहानिशा करण्याचे अधिकार इलेक्शन कमिशनला आहेत आणि म्हणून मग ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशनला बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या आम्ही त्याची पूर्तता करू आणि समोर करू. घटनापीठानं पक्ष चिन्ह आणि खरी शिवसेना कुणाची हा निर्णय निवडणूक आयोगाचा असल्याचं सांगितलंय. घटनापीठाच्या या निर्देशामुळे राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळणार आहे. प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली. एकीकडे शिवसेना कोणाची याचा फैसला आता निवडणूक आयोग करेल, तर दुसरीकडे शिंदे समर्थक 16 आमदारांच्या अपात्रतेचा फैसला घटनापीठ करेल. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निकालावर उद्धव ठाकरे यांचं राजकीय भवितव्य अनेक अर्थाने अवलंबून आहे, तर शिंदे सरकारचं भवितव्य घटनापीठाच्या निकालावर अवलंबून आहे. शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण हे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह कुणाला मिळणार, अर्थात याचा फैसला आता निवडणूक आयोग करणार आहे. मात्र राज्यातल्या सत्ता संघर्षाच्या कायदेशीर लढाईला आत्ता कुठे सुरुवात झाली आहे. शिंदे समर्थक 16 आमदारांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई होणार आहे. आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेनं शिंदे समर्थक 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली होती. तसंच तत्कालीन विधानसभा उपाध्यक्षांना कारवाई करण्यासाठी पत्रही पाठवलं होतं. मात्र त्यावर सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली. त्यानंतर राज्यात शिंदे सरकार स्थापन झालं. या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर घटनापीठानं आमदारांच्या अपात्रतेवर निकाल द्यावा अशी शिवसेनेच्या वकिलांनी कोर्टात आग्रही भूमिका मांडली. जेव्हा जेव्हा शिवसेनेला धक्का बसलेला असेल किंवा वाटतंय त्यांना, हा धक्का नाहीये, दिलासा देखील नाहीये. महत्वाची गोष्ट हेच आहे की जिथे युक्तिवाद आहे त्याचा कोर्ट बदललेला आहे. सुप्रीम कोर्टातून इलेक्शन कमिशनकडे गेलेलं आहे. महत्वाची गोष्ट हीच आहे, आपण बघितलं असेल उद्धव साहेबांनी जेव्हा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यावेळी देखील हे गद्दार लोक टेबलावर चढून नाचलेले. तर हे त्यांच्याकडून मी वेगळं काही अपेक्षित नाही करू. आमचं म्हणणं होतं पहिल्यांदा डिस्क्वालिफिकेशनचा विषय पूर्ण करा आणि त्यानंतर जर शक्य वाटत असेल तर आपण तिकडे जाऊ शकतो. पण सर्वोच्च न्यायालय वाटलं की ही काही वेगळी प्रोसेस आहे, इलेक्शन कमिशन ही स्वायत्त संस्था आहे, त्या संस्थेला गोहेड त्यांनी दिलेला आहे. पाहू आता घटनापीठात शिंदे समर्थक 16 आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी होणार आहे. तसंच शिंदे समर्थकांनी पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन केलं का यावर सुद्धा घटनापीठाचा निर्णय महत्त्वाचा असेल. राज्यातील सत्तांतरात राज्यपालांच्या भूमिकेला सुद्धा शिवसेनेनं न्यायालयात आव्हान दिलंय. आता सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाने निर्णय घेऊ नका अशा प्रकारचा जे विरोधी पक्षांचा आग्रह होता की एक निवडणूक आयोग हे एक वेगळं त्यांना एक वेगळी बॉडी आहे आणि त्यांना एक वेगळे त्यांचे जे काही ज्युरिडिक्शन आहेत किंवा त्यांचे जे काही अधिकार आहेत
आणि त्यावर त्यांनी निर्णय घेऊच नये अशा प्रकारची जी प्रेयर होती ती सुप्रीम कोर्टाने फेटाळलेली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग जे काय निकष आणि मेरिटवर निर्णय घेईल. शिवसेना कोणाची याचा निर्णय निवडणूक आयोग करणार असला तरी आमदारांची अपात्रता आणि पक्षांतरबंदी कायद्याचा निवाडा घटनापीठ करणार आहे आणि त्या निर्णयावरतीच सरकारचं भवितव्य अवलंबून असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.